नमस्कार सर्व अ, अ, जे लेखक आणि इतर सर्वजण जे जॉइन झालेले आहेत या वेबिनारला, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या वेबिनारमध्ये. मला एक गोष्ट कन्फर्म करायला आवडेल, की सर्वांना माझा आवाज येतोय की नाही? प्लीज तुम्ही Q&A म्हणून जो चॅट बॉक्स दिसतोय, तिथे तुम्ही येस किंवा हो टाइप करून पाठवा, म्हणजे मला कळेल तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही. ओके, थँक यू. स्क्रीनवरती तुम्हाला वेबिनारचे जे विषय आहे, प्रतिलिपीमध्ये दीर्घकथा मालिका, कादंबरी कशी लिहावी, हे तुम्हाला दिसतंय का स्क्रीनवरती? प्लीज एकदा कन्फर्म करा. ओके. ओके. सर्व लेखकांना नमस्कार. आणि आता लवकरच आपण आपला जो मुख्य विषय आहे आजचा, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, की प्रतिलिपीमध्ये दीर्घकथा मालिका, कादंबरी कशी लिहावी. सो याच्याबद्दल आपण आज आजचा पूर्ण म्हणजे वेबिनार घेणार आहोत, की बरेचसे नवीन लेखक आज इथे जॉईन झालेले असतील. जे लेखक ऑलरेडी कथा मालिका लिहितात तेही जॉईन झालेले असतील. सो तुम्हाला म्हणजे जे लेखक ऑलरेडी कथा मालिका लिहितात, सो त्यांच्यासाठी ही गोष्ट सोपी आहे किंवा त्यांना जराशी आयडिया आलेली आहे, की कथा मालिकेत नेमकं काय लिहायचं. तो याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि जे नवीन लेखक आहेत, तर नवीन लेखकांना कथामालिका कशी लिहायची? आता समजा कथेमालिका लिहायची म्हटल्यावर त्याची नेमकी सुरुवात कशी करायची आणि त्याचे भाग कसे लिहायचे, त्याचा शेवट कसा करायचा, याच्याबद्दल भरपूर शंका असतात, समस्या असतात. सो कोणीही कथामालिका लिहिण्यापासून दूर राहू नये, हा आमचा मूळ हेतू आहे. आणि नक्कीच प्रत्येकजण कथामालिका लिहू शकतात असा आमचा विश्वास आहे. सो याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सो आपण सुरू करूया. सो सुरुवातीला आपण बघूया की कथा म्हणजे काय. तर जसं की तुम्ही कुठलीही कथा लिहा किंवा कथा मालिका लिहा, त्याच्यात एक मूळ कथा असते जी तुमच्या पूर्ण कथा मालिकेला तारून नेणार असते. So, कथा म्हणजे घटनांचा क्रम असतो, ज्या आपल्या ऍक्च्युअल आयुष्यातल्या घटना असतात किंवा काल्पनिक घटना असतात. मग या घटनांचा जो जी आजूबाजूची परिस्थिती आहे, आजूबाजूची माणसं आहेत, यांच्यामध्ये थोडेसे बदल करून मनोरंजनात्मक रित्या लिहिलेली जी घटना आहे, या घटनेचा क्रम आहे, त्यालाच आपण कथा असं म्हणू शकतो ढोबळमानाने. मग आता ही कथा लिहायची कशी आणि त्याची कथा मालिका कशी करायची, याचं आपण उत्तरे जी काही आहेत ती पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. सो कथेची म्हणजे तुम्ही कुठलाही तुमचा आवडता चित्रपट आठवा किंवा तुमची आवडती मालिका आठवा किंवा तुमचं आवडतं पुस्तक आठवा. तर त्यामध्ये कथेची मूलभूत जी रचना आहे ती तुम्हाला मुख्यतः 3 विभागात केलेली दिसून येईल, की पहिलं असतं सुरुवात आणि दुसरं असतं मध्य आणि तिसरी गोष्ट असते शेवट. सो या 3 विभागामध्ये तुम्हाला कथा मालिका डिव्हाईड केलेली दिसून येईल. कुठलीही कथा असू दे, चित्रपट वगैरे. सो आता या 3 भागात नेमकं लिहायचं काय? तर हे आपण बघूया, की कुठलीही कथा मालिका लिहिताना सुरुवातीला काय लिहायचं? आता या ठिकाणी तुम्ही तुमची कथा मालिका डायरेक्ट लिहायला सुरुवात करत नाही. तुम्ही प्लॅन करताय. तर प्लॅन करताना 3 विभाग अगोदर तुम्ही प्लॅन करून घ्या. ज्याच्यामध्ये हे 3 विभाग असतील, सुरुवात, मध्य आणि शेवट. सुरुवातीला काय लिहायचं? कथेच्या सुरुवातीला तुम्ही कथा कुठे सुरू होते, म्हणजे कथेचं पार्श्वभूमी काय आहे, कथा कुठल्या भागातली आहे, त्याचे भौगोलिक जे काही वर्णन आहे ते तुम्ही करू शकता. शिवाय कथेमध्ये मुख्य पात्र कोण आहेत, ते कसे दिसतात, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती कशी दिसते, त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत, किंवा पात्राशी संबंधित तुम्हाला जेवढं वर्णन करता येईल तेवढं तुम्ही सुरुवातीच्या भागांमध्ये करू शकता. आणि कथेचा एक छोटासा घटनाक्रम म्हणजे जिथे कथा सुरू होते
तो घटनाक्रम लिहून तुम्ही कथा मालिकेची सुरुवात करू शकता. समजा एखादी कथा तुम्ही लिहिताय तर पहिल्या सुरुवातीला तुम्ही लिहू शकता की कथेमधला नायक कुठे राहतो, तो नोकरी करतो का किंवा त्याचा बिझनेस आहे का किंवा तो काय करतो. याप्रमाणे नायकाची पार्श्वभूमी म्हणजे त्याचा काही भूतकाळ आहे का? भूतकाळातल्या काही घटना आहेत का? किंवा पहिल्या भागामध्ये असं काय होतंय, की तुम्हाला नायकाचा आता भूतकाळ किंवा भविष्यकाळ बघायला लागणार आहे. अशा गोष्टी ज्या आहेत ज्याला आपण धागेदोरे म्हणू शकतो, की धागेदोऱ्यांचं बीज जे तुम्ही पुढच्या भागांमध्ये जाऊन उलगडणार आहात, अशा धागेदोऱ्यांची बीजे तुम्ही सुरुवातीला रोवू शकता. आणि त्याचबरोबर पूर्ण जी काही परिस्थिती आहे, नायक म्हणा किंवा इतर मुख्य पात्र आहेत, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याचं वर्णन तुम्ही सुरुवातीला करू शकता. अ, तिथून पुढे जाऊन जेव्हा तुमच्या कथेचा मध्य असेल, म्हणजे मधले काही पार्ट्स असतील, समजा तुम्ही 30 भागाची कथा मालिका लिहिताय. तुम्ही 5 भागामध्ये सुरुवातीची बीजे व्यवस्थित रोवलेली आहेत. तर 6व्या भागापासून आता तुम्ही काय लिहिणार? तर 6व्या भागापासून तुम्ही कुठला घटनाक्रम का झाला? किंवा विविध घटना लिहू शकता, ज्याच्यामध्ये वाचकांना वाटेल की अरे आता याच्यामध्ये पुढे काय होणार आहे? सुरुवातीला तर असं सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आश्चर्यकारक घटना म्हणू शकता तुम्ही किंवा ॲक्शन सीन्स म्हणू शकता किंवा जे तुमचं मुख्य पात्र आहे, त्याच्या आयुष्यामधला ॲक्चुअल संघर्ष काय आहे किंवा त्याच्यातल्या ज्या मोठ्या-मोठ्या अडचणी आहेत, त्या तुम्ही या मध्यामध्ये ठेवू शकता. जसं की समजा सुरुवातीच्या भागात तुम्ही काही भागांमध्ये सांगितलंय की अ, जो नायक आहे किंवा नायिका आहे ते गरीब आहेत किंवा त्यांच्या काहीतरी इच्छा आहेत ज्या त्यांना पूर्ण करायच्या आहेत. सो त्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते मध्याकडे जातात कथेच्या आणि या मध्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना अनेक अडचणी आलेल्या असतात आणि मध्यावर येऊन त्या अडचणींचा एक आपण म्हणू शकतो, की मुख्य अडचणी यायला म्हणजे अजून जास्त अडचणी यायला सुरुवात होतात आणि या अडचणींवर जे आपले पात्र आहेत ते कसे मात करत जातायत, हे आपण मध्यामध्ये लिहू शकतो. तो त्याच्यानंतर येतो कथेचा शेवट. मग शेवटामध्ये काय लिहायचं? हे तुम्ही आधीच ठरवून ठेवू शकता, की कथेचं आता आपण ट्विस्ट ठरवले आहेत, क्लायमॅक्स ठरवले आहेत, सगळे पात्र ठरवले आहेत. मग यांचं पुढे जाऊन शेवटामध्ये कसं रूपांतर करता येईल. मग शेवटामध्ये जे मुख्य आपण म्हणतो इच्छा होतो पात्राची, ती कशी पूर्ण झाली, ती त्याने पूर्ण केली की नाही, हे तुम्ही शेवटामध्ये दाखवू शकता आणि त्या इच्छा कशा पूर्ण केल्या किंवा मध्य लिहिताना तुम्ही काही धागेदोरे सोडू शकता, की ज्याचा उलगडा तुम्ही शेवटच्या भागामध्ये करू शकता, की अ, अरे 6व्या किंवा 8व्या भागामध्ये नायकाने ही गोष्ट केली होती, पण त्याच्या मागचं रहस्य आपल्याला म्हणजे वाचकांना कळू दिलेलं नव्हतं. जे तुम्ही शेवटचे काही भाग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, की अ, म्हणजे नायकाच्या त्या ॲक्शन मागे हा उद्देश होता आणि त्यामुळे नायकाने अ, ती ॲक्शन घेतली आणि त्यामुळे नायक आज त्याचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करू शकला. सो अशा गोष्टी म्हणजे एकंदरीत उलगडा तुम्ही शेवटच्या भागांमध्ये लिहू शकता आणि कथेचा शेवट करू शकता. सो मला पुन्हा एकदा विचारायला आवडेल, की सर्वांना ती पी व्यवस्थित दिसते आहे का? आणि माझा आवाज व्यवस्थित येतो आहे का? काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आता पाठवा. ओके. चालेल. धन्यवाद. आणि मी खूप फास्ट सांगत असेल, तर तसंही तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये कळवा. जर तुमचं काही कन्फ्युजन होत असेल, तर तसंही कळवा. जेणेकरून मी स्लो स्पीडने तुम्हाला सांगू शकेन. ओके. सो आत्तापर्यंत आपण कथेचे भाग कसे करायचे? 3 भाग आणि प्रत्येक भागामध्ये आपल्याला काय-काय लिहिता येऊ शकतं हे बघितलं. आता आपण याच्यामध्ये पुढे जाऊया, की कथानक म्हणजे समजा तुम्ही 3 भाग करताना तुमची जी कथा आहे, तुम्हाला माहिती आहे, की माझी नायकाची किंवा नायिकेची ही कथा आहे आणि आपण ह्याच्यात डिव्हायडेशन केलेलं आहे. मग आता कथेचं मूळ कथानक काय असेल, की जे खूप स्ट्राँग असलं पाहिजे आणि त्याच्या भोवतीच तुमची कथा फिरली पाहिजे. तर समजा तुम्ही एखादा चित्रपट पाहून आला किंवा एखादी वेब सीरीज बघितली, तर त्याच्यामध्ये नेमकं काय सांगायचं आहे? म्हणजे नायक आहे किंवा नायिका आहे.
त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो प्रवास दाखवलाय नायिकेचा, ती गोष्ट म्हणजे तुमचं कथानक असतं मूळ. आणि त्या कथानकाभोवती तुम्ही इतर पात्र रचता, आजूबाजूची परिस्थिती रचता आणि त्याच्यात काही ट्विस्ट अँड टर्न्स टाकता, क्लायमॅक्स टाकता. पण तुमची जी मूळ कथा जी असते, कथानक असतं ते खूप महत्वाचं असतं. सो कथानक तुम्ही 3 भाग जेव्हा करता तेव्हा सर्वात जास्त लक्ष तुम्ही कथानकाकडे दिलं पाहिजे आणि त्याच्या भोवती इतर गोष्टी तुम्ही गुंफल्या पाहिजे. सो आता समजा तुम्ही या तीनही गोष्टी सर्व तुम्ही ठरवलं आहे. आता पुढे काय करायचं? तर एक चांगला लेखक जो असतो तो कायम तपाससूची म्हणजे चेकलिस्ट बनवतो त्याची कुठलीही कथा मालिका सुरू करण्यापूर्वी. मग त्या कथा मालिकेच्या चेकलिस्टमध्ये जसं आम्ही इथे लिहिलेलं आहे की कथेचं ढोबळ कथानक काय आहे? जसं मी आता सांगितलं की नेमकं काय तुम्हाला कथेमध्ये नेमकी काय कथा सांगायची आहे आणि त्याच्याभोवती तुम्ही कसे पात्र रचणार आहात. तर ती जी बेसिक कथा आहे ती तुम्ही लिहू शकता. की समजा एखादं गाव आहे आणि गावामध्ये तुमचा नायक नायिका राहतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम असणार आहे आणि ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ते काढणार आहेत. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे? मग त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्यांना काय-काय संघर्ष येतात आणि मग ते शेवटाकडे कसं जातं? हे जे तुमचं ढोबळ कथानक आहे ते तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे. जसं आपल्याला शाळेत असताना एक टास्क असायचा की मुद्दे दिलेले असायचे आणि त्याच्यावरून आपण कथा लिहायचो. तर त्याच प्रकारे तुम्ही एक छोटे-छोटे मुद्दे लिहू शकता कथानकामध्ये काय-काय होणार आहे. सो ही एक झाली तुमची तपास सूचीचा एक भाग. त्याच्यानंतर कथेसाठीच्या कल्पना आणि दृश्य, सीन्स किंवा पात्र किंवा तुम्ही तिढे म्हणजे क्लायमॅक्स किंवा ट्विस्ट काय टाकणार आहात त्याच्यामध्ये याची चेकलिस्ट बनवायची. समजा आता तुमची अ, कथा मालिका तुम्ही लिहिणार आहात. तुम्हाला त्याच्यामध्ये एक सीन दाखवायचा आहे की नायक नायिका बाहेर फिरायला गेलेले आहेत. ते नदी पात्रात फिरत आहेत. मग हा जो सीन तुम्हाला दाखवायचा आहे, मग हा सीन तुम्ही लिहिताना त्यांच्यामध्ये नेमका काय संवाद असेल, काय संवाद असायला हवा, आजूबाजूचं वातावरण किंवा म्हणजे आपण म्हणतो हवा-पाणी कसं असेल त्यावेळेची दुपारच्या वेळी ते जाणार आहेत की संध्याकाळच्या वेळी जाणार आहेत. त्यानुसार तुम्ही परिस्थितीचं वर्णन करणार आहात का? या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या चेकलिस्टमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. जेणेकरून तुम्ही कथा मालिका लिहिताना तुम्हाला कुठेही फ्रीज पॉइंट येणार नाही. मग तुमच्या कथा मालिकेचा कुठलाही भाग चालू असू देत, तुमच्या समोर जर तुमची चेकलिस्ट म्हणजे तुमची तपास सूची असेल आणि ती जर तुम्ही बघितली, तर तुमच्या चटकन ध्यानात येईल की हां, आता मला पुढच्या भागामध्ये काय लिहायचं हे मला क्लिअर आहे. सो तपास सूची बनवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये कथा मालिका चालू असताना सुद्धा तुम्ही विविध गोष्टी ऍड करू शकता. समजा तुम्ही संध्याकाळी झोपायला गेला आणि तुम्हाला एखादा मुद्दा आठवला की अरे मी हा मुद्दा इथे लिहू शकतो तर त्याच वेळी तुम्ही तो मुद्दा तुमच्या चेकलिस्टमध्ये ऍड करून ठेवा जेणेकरून तुम्ही पुढचा भाग जेव्हा लिहाल तेव्हा तुम्ही तो जो काही इंटरेस्टिंग मुद्दा तुम्हाला सुचलेला आहे तो तुम्ही तुमच्या चेकलिस्ट मधून घेऊन त्याच्या भोवती पुढचा भाग लिहू शकाल. सो आता आपण पुढे जाऊया. तुम्ही सर्व गोष्टी ठरवल्या, की चला आता तपास सूचीपर्यंत आला आहात, कथेचे भाग करून झालेले आहे, कथानक ठरलेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता मुख्य जी गोष्ट असते, की तुम्ही कथा कुठल्या काळात लिहिणार आहात आणि कुठल्या दृष्टिकोनाने लिहिणार आहात. इथं मी स्क्रीनवर जे दाखवलं आहे, की सामान्यतः कथेचे 3 दृष्टिकोन असतात. ठीक आहे. सो दृष्टिकोन कथेचा कसा ठरवायचा? इथं मी उदाहरण दिलेले आहेत. प्रथम व्यक्ती, द्वितीय व्यक्ती आणि तृतीय व्यक्ती. हे 3 दृष्टिकोन असतात. आता प्रथम व्यक्तीचं इथं मी उदाहरण दिलेलं आहे, की मी आज ऑफिसमधून घरी आलो आणि मी पाहिले, की पूजा रडत आहे. मी तिला याबद्दल विचारले, पण ती माझ्यावर रागवली. मग इथे नक्की कोण बोलतंय? इथे लेखक हा स्वतः या कथेचा नायक आहे, असं भासवत असतो. हे झालं प्रथम व्यक्ती म्हणजे जो लिहितोय तोच या कथेचा नायक असतो आणि आपण वाचक त्याच्या ज्या काही घटनाक्रम घडत आहेत लिहिणाऱ्याच्या आयुष्यात त्या आपण वाचत असतो. तर हे झालं प्रथम व्यक्ती म्हणजे जो लिहितोय तोच घटना सांगतोय म्हणजे तोच घटनेमध्ये आहे. तो स्वतः मूळ पात्र आहे हे तो सांगतोय तेव्हा ती कथा होते प्रथम व्यक्ती या दृष्टिकोनातून. सो बरेचसे लेखक प्रथम व्यक्ती दृष्टिकोनातून ही कथा लिहितात आणि जेव्हा या प्रकारच्या कथा लिहिल्या जातात या दृष्टिकोनातून
तेव्हा वाचक खूप पटकन रिलेट करतात या कथांशी आणि त्यांना अशा प्रकारच्या कथा लिहायला आवडतात. आता दुसरा दृष्टिकोन आहे द्वितीय व्यक्ती. आता याच्यामध्ये लेखक काय म्हणतोय, की आज तुम्ही ऑफिसमधून घरी आलात आणि तुम्ही पाहिले की पूजा रडत आहे. तुम्ही तिला याबद्दल विचारले पण ती तुमच्यावर रागवली. आता द्वितीय व्यक्ती म्हणजे कथा तर लेखक लिहितोय, पण या ठिकाणी आता तो स्वतः पात्र न बनता तुम्हाला तो मुख्य पात्रांच्या भूमिकेत ठेवत आहे, म्हणजे वाचकाला. मग हा जो दृष्टिकोन आहे, तो शक्यतो फार लोकप्रिय नाहीये. याच्यामध्ये वाचक फार पटकन रिलेट करत नाहीत. पण ह्या प्रकारचा दृष्टिकोनात जर तुम्ही कथा लिहिण्याबद्दलचा डिटेल अभ्यास केला आणि त्यानुसार कथा लिहिली, तर नक्कीच ही सुद्धा कथा वाचकांना आवडते. पण शक्यतो बरेचसे लेखक जे आहेत पहिला प्रकार आणि तिसरा प्रकार फॉलो करतात. तर आता तिसरा प्रकार काय आहे? तृतीय व्यक्ती. तर याच्यामध्ये लेखक काय म्हणतोय, की रोहन आज ऑफिसमधून घरी आला आणि त्याने पाहिले की पूजा रडत आहे. त्याने तिला याबद्दल विचारले पण ती त्याच्यावर रागावली. आता हा जो दृष्टिकोन आहे याच्यामध्ये नाही लेखक इथला म्हणजे नायक म्हणून तो बोलतोय, नाही तो तुम्हाला कथेतल्या पात्रामध्ये गुंतवते किंवा तुम्ही स्वतः नायक आहात असं तुम्हाला भासवत नाहीये. ही कथा अशा प्रकारे लिहिली जाते, की लेखक आणि वाचक हे तिसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीच्या आयुष्यातल्या घटना बघत आहेत आणि या प्रकारचं जे लिखाण आहे, जसं मी मगाशी सांगितलं प्रथम व्यक्ती आणि तृतीय व्यक्ती. सो या प्रकारचं लिखाण जे आहे ते वाचकांना खूप आवडतं, ते त्यांना खूप रिलेट करतात. सो या प्रकारचं लिखाण म्हणजे दृष्टिकोन कुठला आहे, तुम्ही कथा कोणत्या दृष्टीने लिहिणार आहात, त्यानुसार तुम्ही तुमचे पुढचे पार्ट्स म्हणजे कसं लिहिणार आहात, तुम्ही संवाद मुख्यतः कसे लिहिणार आहात हे तुम्हाला ठरवता येतं जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन ठरवता. सो ॲट द एंड मी हे सांगेन की कुठल्याही दृष्टिकोनामध्ये तुम्ही कथा मालिका लिहा. हे फक्त मूलभूत दृष्टिकोन आहेत. तुम्ही मी जसं सांगितलं की प्रथम व्यक्ती, तृतीय व्यक्ती खूप लोकप्रिय प्रकार आहेत. पण जर तुम्हाला द्वितीय व्यक्तीमध्ये लिहायचं असेल, तरी तुम्ही लिहू शकता आणि तुम्ही चांगली लोकप्रिय कथा मालिका लिहू शकता. फक्त हा जो प्रकार आहे याचा तुम्हाला खूप व्यवस्थित अभ्यास करायला लागेल आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही अर्थात चुका कमी करता. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या या तीनही पैकी कुठल्याही दृष्टिकोनामधून कथा मालिका लिहू शकता. ठीक आहे. सो बेसिकली असा काही कुठलाही ठोस आपण जे म्हणतो की नियम नाहीये की तुम्ही याच दृष्टिकोनामधून कथा मालिका लिहिली पाहिजे. सो बेसिकली मला हे सांगायचं होतं. सो आपण पुढे जाऊया. तुम्ही जेव्हा कुठलीही कथा मालिका लिहिता, तर तुम्ही सर्व गोष्टी ठरवल्या. तुम्ही बेसिक स्टोरी ठरवली आहे, सर्व ठरवलं आहे. मग आता कथेमधल्या पात्रांकडे तुम्ही वळायचं, की तुमची पात्रे. आता मी इथे फोटो दाखवलाय. या पात्राचं नाव मी मुद्दाम इथे लिहिलेलं नाहीये, की महाराष्ट्रातले बऱ्यापैकी जे दर्शक आहेत, ते या पात्राला ओळखतात. तर हे जे पात्र आहे, तर हे खूप फेमस पात्र आहे, खूप लोकप्रिय झालंय. मग हे का झालंय? कारण हे जे पात्र लिहिलं गेलंय, हे पात्र खूप लोकांनी रिलेट केलंय. जसं की गावाकडे असा एकतरी व्यक्ती असतो किंवा अशी एकतरी व्यक्ती असते, की तुम्ही या व्यक्तीशी रिलेट करू शकता. त्या व्यक्तीच्या स्वभावाला, त्याच्या दिसण्याला, त्या भरपूर पैलू असतात किंवा त्याची एक खास पार्श्वभूमी असते. म्हणजे दिसताना ती व्यक्ती खूप सामान्य वाटते, पण त्यांचं जे काही आयुष्य आहे किंवा जो घटनाक्रम त्यांच्याबद्दल लिहिला जाणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असतो. सो आपण पुढचा जो मुद्दा आहे की पात्र नेमकं कसं लिहिलं पाहिजे त्याबद्दल तुम्ही एक आयडियल आयडियल म्हणून म्हणजे एक आत्तापुरतं एक उदाहरणार्थ तुम्ही या पात्राला समोर ठेवू शकता की पात्र कसं डिझाईन केलं जातं, पात्र कसं लिहिलं जातं. सो आता मनोरंजक आणि संस्मरणीय पात्र म्हणजे जसं मी आता तुम्हाला पात्राचा फोटो दाखवला, ते अर्थात मनोरंजनीय पात्र होतं जे कधीही कोणी विसरणार नाही. ज्यांनी ज्यांनी ती सिरियल पाहिली आहे, ती मालिका पाहिली आहे, त्या सगळ्यांनाच हे पात्र खूप आवडलेलं होतं. मग आता त्यांनी हे पात्र लिहिताना लेखकाने काय काय बघितलं आणि तुम्ही तुमचे पात्र लिहिताना तुम्ही काय बघितलं पाहिजे? पात्राचा स्वभाव कसा आहे हे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे. तुमचं पात्र भोळा आहे की हुशार आहे की कूटनीती करणारं पात्र आहे की अर्थात तुमचं पात्र काय आहे, त्याचा मुख्य स्वभाव काय आहे, तो दयाळू आहे का किंवा तो निष्ठुर आहे का किंवा उद्धट आहे का,
तुमच्या पात्राचा स्वभाव तुम्ही आधी ठरवा. त्याच्यानुसार तुमच्या पात्राचं सामर्थ्य म्हणजे तुमच्या पात्राचे प्लस पॉइंट, तुमच्या पात्राचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, म्हणजे स्ट्रेंथ काय आहेत तुमच्या पात्राचा, त्या तुम्ही ठरवून घ्या की पात्राच्या आयुष्यात जे काही संघर्ष येणार आहेत त्याच्यामध्ये पात्राचं सामर्थ्य असणारे मुद्दे, जसं की पात्र अंधाराला भीत नाही, किंवा पात्र जरी गरीब घरातून असेल तरी पात्राला कुठल्याही गुंडांची किंवा कुठल्याही श्रीमंत व्यक्तींची तो कधी भीत ठेवत नाही. जिथे त्याला वाटतं की हे चुकीचं आहे तिथे पात्र तुमचा स्वतःसाठी म्हणा किंवा समाजासाठी तो एक स्टँड घेतो. सो ही एक तुमच्या पात्राची स्ट्रेंथ झाली. सो मग आता पात्राचा कमकुवतपणा काय? कारण तुम्ही जसं स्ट्रेंथ ठरवता तसं तुम्हाला कमकुवतपणा देणं पण निश्चित आहे. जेणेकरून जेव्हा कुठला भावनिक टर्न तुमच्या कथा मालिकेमध्ये येईल, तेव्हा जेव्हा तुमचं पात्र बॅकफूटला जाईल, म्हणजे जेव्हा तुमचं पात्र कुठेतरी माघार घेईल, त्याला त्या सीनमध्ये त्या पात्राचा कमकुवतपणा जबाबदार असणार आहे. मग आता पात्राचा नेमका कमकुवतपणा काय आहे? जसं आता मी एका पात्राचा तुम्हाला फोटो दाखवला, तर मग त्या पात्राचा स्वभाव कसा होता हे तुम्ही आठवा. त्याचे प्लस पॉइंट काय होते, त्याचे स्ट्रॉंग पॉइंट काय होते आणि त्याचा कमकुवतपणा काय होता, हे त्यांनी व्यवस्थित लिहिलं गेलं होतं की पात्राचा स्वभाव एकदम प्रेमळ आणि मायाळू असा होता. परंतु तरीही तो हुशार होता, फक्त तो अशिक्षित होता. पण तो अशिक्षित असूनही हुशार होता. तो एक प्रगतिशील शेतकरी होता. हे झालं त्याचं सामर्थ्य. आणि गावात म्हणजे प्रत्येक जणाला तो आवडायचा आणि त्याची जी ताकद होती ते त्याचं सामर्थ्य होतं. मग त्याचा कमकुवतपणा काय होता? त्याचा कमकुवतपणा होता की अ, अ, कुठल्याही अनोळखी बायकांशी बोलणं किंवा ही गोष्ट त्याच्यासाठी ऍक्च्युली खूप म्हणजे ऑकवर्ड होती. हा त्याचा कमकुवतपणा होता. शिवाय मनाने तो खूप हळवा होता. त्याला दुसऱ्यांचं दुःख बघितलं जात नव्हतं. हा त्याचा कमकुवतपणा आणि स्ट्रेंथ दोन्ही गोष्टी होत्या. तर या पात्राबद्दल तुम्हाला जेवढ्या गोष्टी आठवतील. Sorry to interrupt. I guess some of the users are not able to see the screen. Okay. Are you seeing my screen? Yeah, I am able to see, but some users are complaining that they are not able to. Okay. Let me Can you check. reshare the screen? Yes, sure. ओके. आता माझी स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? एकदा आपण चेक करूया. ओके. ठीक आहे. पुन्हा जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही चॅटमध्ये कळवा. काही जणांना स्क्रीन दिसते, काही जणांना दिसत नाही. ठीक आहे. पीपीटी आता दिसते. अश्विनी, तुम्हाला दिसते पीपीटी? Yes, दिसतं. ओके. आय होप एव्हरीवन कॅन सी दॅट. ठीक आहे. आपण कंटिन्यू करूया. जसं मी आता त्या पात्राबद्दल बोलत होते की पात्राच्या काय काय गोष्टी होत्या. मग पात्राची पार्श्वकथा विकसित करा. जसं तुम्ही जर सिरियल पाहिली असेल तर तुम्हाला आठवत असेल की पात्राला शिक्षणाची खूप भीती वाटायची. मग शिक्षणाची भीती का वाटायची? म्हणजे शिक्षणाची भीती वाटायची एवढं त्यांनी खूप दिवस दाखवलं. मग त्याच्यानंतर त्यांनी एक त्याच्यावरती वेगळी कथा दाखवली की पात्राला शिक्षणाची नेमकी भीती का होती. मग तुम्ही तुमच्या पात्राची पार्श्वकथा लिहू शकता की पात्राच्या भूतकाळात अशा काही गोष्टी घडल्यात का त्रासदायक, जेणेकरून पात्राला त्या आतापर्यंत त्या गोष्टींची भीती वाटते की पात्राच्या आयुष्यावरती त्या गोष्टी परिणाम करत आहेत. अशा गोष्टी तुम्ही दाखवू शकता आणि त्याच्यातनं पात्र कसं बाहेर निघतं, त्या गोष्टींवर कशी मात करतो, या गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला पात्राची पार्श्वकथा लिहिणं खूप महत्वाचं आहे. पार्श्वकथा म्हणजे पात्राच्या भूतकाळातल्या गोष्टी किंवा पात्राने काही लज्जास्पद गोष्टी जर भूतकाळात केल्या असतील, त्याचा जर त्याला पश्चाताप असेल, तर तो इतर पात्रांना माहिती नसतो, पण एक वाचक म्हणून तो तुम्ही वाचकाला सांगू शकता. सो पार्श्वकथा पात्राची लिहिणं म्हणजे कुठेतरी असणं
महत्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे भाग लिहू शकता. आता दुसरी गोष्ट की पात्र नेमकं लिहायचं कसं? आता पात्राचं तुम्हाला समजा नवीन लेखक असाल तर तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होतं की आता मी पात्र लिहू कसं? मग पात्र माझं कसं दिसेल किंवा कसं असेल? तर एक लेखक म्हणून, एक क्रिएटर म्हणून तुम्ही सतत तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवायला पाहिजे. जेणेकरून आजूबाजूचे लोकं तुम्ही सतत लोकांचं निरीक्षण केलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला तुमचं पात्र अ, नक्कीच मिळतं किंवा 1-2 व्यक्तींच्या आपण म्हणतो दिसणं म्हणा किंवा स्वभाव गुण हे मिक्स करून तुम्ही तुमचं पात्र डेव्हलप करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या निरीक्षणातून लिहिलेलं जे पात्र असतं, ते वाचकांना खूप रिलेटेबल वाटतं कारण त्यांनीही अशा प्रकारची माणसं कुठे ना कुठे पाहिली असतात. सो तुम्ही तुमच्या निरीक्षणामधून तुमचं पात्र शोधा आणि त्यानुसार तुमच्या पात्राचं वर्णन करा. आता पुढे आहे की पात्राला एक सिक्रेट द्या, म्हणजे पात्राला एक रहस्य असू द्या. समजा तुम्ही कुठलीतरी कथा मालिका लिहिताय, तर ते सिक्रेट तुमच्या वाचकांना कळू द्या. पण पात्राच्या भोवतालचे जे पात्र आहेत, त्यांना ते सिक्रेट माहिती असणार नाही याची काळजी घ्या. आता ह्याचं एक उदाहरण द्यायचं असेल, तर समजा एखादं पात्र आहे जो सीबीआय अधिकारी आहे आणि त्याच्या पत्नीला ही गोष्ट माहिती नाहीये. मग ते रहस्य तुम्ही क्रिएट करू शकता, की पात्र तुमचं अधिकारी आहे, पण त्याच्या घरातल्यांनाच ही गोष्ट माहिती नाहीये. मग ही गोष्ट त्यांना कशी कळेल? आणि त्यांना ती गोष्ट कळाल्यानंतर ते काय रिएक्ट करतील आणि त्याचं नेमकं पुढे कशात रूपांतर होईल. सो असं एखादं सिक्रेट तुमच्या पात्राला द्या, जेणेकरून पात्राचा फायदा किंवा नुकसान किंवा दोन्हीही होऊ शकतो. सो या प्रकारे सिक्रेटचा तुम्ही इफेक्टिव्ह वापर करा तुमच्या कथेमध्ये. तुमच्या वाचकांच्या अपेक्षा कमी करा. याचा अर्थ असा आहे, की तुमचे वाचक तुम्ही एखादं पात्र लिहित असाल, तर त्यांना माहिती असते, की ठीक आहे आता तुम्ही एखादा तुमचा नायक जर पोलीस आहे, तर मग एक पोलीस काय-काय करू शकतो हे पात्रांना माहिती असतं. म्हणजे त्यांना ते अपेक्षित असतं, की हां, ठीक आहे हा पोलीस आहे, हा हा मग बलवानच असला पाहिजे किंवा मग हा अगदी डॅशिंग असला पाहिजे वगैरे. म्हणजे जे ढोबळ मानाने त्या पात्राभोवती किंवा तुम्ही समजा ते जे प्रोफेशन आहे त्याच्या भोवती जर वाचकांना जी माहिती आहे, की हे पात्र असं असू शकतं. तुम्ही तुमचं पात्र पोलीस असतानाही एकदम डिफरंटली लिहा, जे की खऱ्या समाजात घडू शकत नाही. समजा तुमचं पोलीस पात्र आहे, पण तो एकदम असा बाणेदार असण्याऐवजी सुरुवातीला तो एकदम मऊ स्वभावाचा आहे. त्यांना दुसऱ्यांना लोकांना दुखवायला आवडत नाही किंवा हा या पात्राला डान्स करायला आवडतो. अशा म्हणजे तुमचे वाचक अपेक्षित करू शकत नाहीत अशा गोष्टी, असे गुण तुमच्या पात्रांना द्या. जेणेकरून वाचकांना वाचताना खूप मजा येते, की अरे हां, पात्र असं पण असू शकतं. सो त्या ज्या अपेक्षा आहेत त्या कमी करा. म्हणजे तुम्ही पात्राला अपेक्षित गुण देऊ नका. अनपेक्षित गुण तुमच्या पात्राला द्या, जे तुमच्या वाचकांनी गेस केलेले नसतील. सो अशा प्रकारे तुमचं पात्र इंटरेस्टिंग पण होईल आणि वाचकांनाही ते पात्र वाचायला अजून मजा येईल. आणि विविध प्रकारचे गुण म्हणजे मी आता बऱ्यापैकी गुण तुम्हाला सांगितलेत, की पात्रामध्ये काय-काय गोष्टी असल्या पाहिजेत. आता दुसरा पुढे प्रकार असतो, की सक्रिय पात्र. तुमचं पात्र सक्रिय करा. म्हणजे काय, की तुमचं पात्र जेवढं स्ट्राँग असेल, तेवढं वाचकाला वाचताना मजा येते. समजा आता एखादं पात्र आहे तुमच्या कथा मालिकेमधलं, की ज्याला कोणीतरी किडनॅप केलंय, त्याचं अपहरण झालंय. मग ह्याच्यामध्ये एखादं प्रतिक्रियात्मक म्हणजे पात्राचे 2 प्रकार असतात. प्रतिक्रियात्मक आणि सक्रिय. पण वाचकाला सक्रिय पात्र का आवडतात याचं मी उदाहरण देते, की प्रतिक्रियात्मक पात्र या सिच्युएशनमध्ये काय करेल, की आता चला मला किडनॅप केलंय, माझं अपहरण झालंय, तर मला कोणीतरी वाचवेल किंवा मला कोणीतरी माझा काहीतरी चमत्कार होईल आणि मी इथून सुटेल, अशी अपेक्षा करत बसतात आणि ते कोणाची तरी वाट बघतात. हे झालं प्रतिक्रियात्मक पात्र. पण एखादं सक्रिय पात्र काय करेल, की तो पहिल्यांदा त्याला जिथे बंद करून ठेवलंय, तिथून तो सुटण्याचा प्रयत्न करेल आणि सुटण्यात यशस्वी सुद्धा होईल. आणि पुढे जाऊन तो त्याचे जे कोणी अपहरणकर्ते आहेत, त्यांना तो शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना तो शिक्षा कशी होईल याचाही प्रयत्न करेल. हे झालं सक्रिय पात्र. म्हणजे तुमचं पात्र स्ट्रॉंगली तुम्ही उभं करा आणि त्याला जितक्या तुम्हाला ॲक्शन्स देता येतील. आता याचं दुसरं उदाहरण आपण बघू शकतो, की समजा एखादे पती-पत्नी आहेत आणि अ, पतीने असं काहीतरी केलंय, की पत्नी त्याला माफ करू शकत नाहीये.
मग या सिच्युएशन मध्ये जी प्रतिक्रियात्मक पत्नी असते ती काय करेल, ती रडेल, चिडेल, भांडेल, रागवेल आणि तो काही दुःख आहे, ते काही त्रास आहे तो ती सहन करेल. पण त्याच जागी ती जी पत्नी सक्रिय पात्र असेल, तर ती या गोष्टीचा जास्त गाजावाजा करणार नाही. त्यापेक्षा ती अ, ही घटना का झाली? तिचा पती असा का वागला? आणि त्याच्यानंतर या गोष्टींचा ती शोध घेईल आणि जर तो दोषी असेल तर त्याला धडा कसा शिकवता येईल किंवा तो योग्य मार्गाला कसा लागेल याच्यासाठी ती पूर्ण प्लॅन करेल. सो हे झालं सक्रिय पात्र. सो जास्तीत जास्त तुमचे पात्र सक्रिय असू द्यात. म्हणजे त्यांनी प्रतिक्रिया न देता त्याच्यावर कुठली घटना घडल्यानंतर त्यांनी काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे असं तुमचं पात्र तुम्ही डिझाईन करा. ठीक आहे. आता एक खूप महान लेखक आहेत इंग्रजीमधले. त्यांनी असं सांगितलं की पात्रांच्या आयुष्यात जास्तीत जास्त संघर्ष दाखवा. संघर्ष म्हणजे काय, की तुमचं पात्र कितीही निष्पाप असू द्या, तुमचं पात्र कितीही दयाळू असू द्या, तुमचं जे मुख्य पात्र आहे म्हणजे नायक असू द्या किंवा नायिका असू द्या, त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जेवढे जास्त प्रॉब्लेम्स टाकता येतील, जेवढ्या जास्त त्यांना त्रास देता येईल, जेवढं त्यांचं आयुष्य त्रासदायक बनवता येईल, तेवढी तुमची कथा लोकप्रिय होते. कारण जेव्हा तुम्ही असा संघर्ष जितका तुमच्या पात्रांच्या आयुष्यात वाढवता, तेवढेच त्यांचे जे गुण आहेत, जे तुम्ही दाखवणार आहात, ते पुढे जाऊन हायलाइट होतात. म्हणजे ते उठून दिसतात पुढच्या सीनमध्ये, की पात्रासोबत खूप वाईट झालंय. पण मग तुम्ही असं एक्सपेक्ट केलेलं नसतं आणि पात्र एकदमच त्याचा गुण दाखवून देतो, की अरे वाह! म्हणजे वाचकाला असं वाटतं, की खूपच भारी झालं हे. म्हणजे ही घटना त्या नायकाच्या आयुष्यात झाली, त्याच्यामुळे आपल्याला नायकाचं हे रूप बघायला मिळालं. सो जितका जास्त संघर्ष दाखवता येईल तितका जास्त संघर्ष दाखवा. तर याचं मी एक उदाहरण देईन. समजा एक छोटा मुलगा आहे राजू, जो तुमचा पात्र आहे, म्हणजे मुख्य पात्र आहे तुमच्या कथेमधलं. आणि राजूला एका चांगल्या मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. समजा एखादी इंटरनॅशनल शाळा आहे, त्याच्यामध्ये तुमच्या पात्राला ऍडमिशन घ्यायचं. मग तुम्ही असं दाखवाल का, की राजूचे वडील खूप श्रीमंत आहेत. राजूची इच्छा त्यांना कळाली. त्यांनी मग गाडी घेतली, ते शाळेत गेले आणि त्यांनी राजूचं ऍडमिशन करून दिलं आणि राजू खुश झाला. तो ही झाली एक कथा. पण मग याच्यामध्ये संघर्ष काहीच नाही. ही कथा ऐकताना, वाचताना वाचकाला मजा येणार नाही. याच्याऐवजी तुम्ही असं दाखवा, की राजू हा गरीब घरातला मुलगा आहे. मग गरीब घरातला मुलगा आहे म्हणजे त्याच्या आयुष्यात आर्थिक संघर्ष आले. त्याच्यानंतर तुमचा जो राजू आहे तो गावातला म्हणजे अगदीच खेडेगावात राहतो, जिथे अगदी 50-100 घरं आहेत. मग इथे आलं इथे कुठला संघर्ष येतो, की इथे गावात जर तुमचं पात्र राहते, तर अर्थात त्याला संधी खूप कमी येते. म्हणजे कामाच्या संधी म्हणा किंवा शिक्षणाच्या संधी म्हणा. मग हा संघर्ष म्हणजे आर्थिक संघर्ष प्लस हा संघर्ष. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पात्राची इच्छा दाखवा, की तुमच्या या पात्राला खूप मोठ्या इंटरनॅशनल शाळेमध्ये शिकायचं आहे. त्याने टीव्हीत कुठेतरी ही शाळा बघितली आणि त्याचं ते स्वप्न झालंय, की त्याला या शाळेत शिकायचं. पण घरची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे वडिलांचा किंवा कुठल्याही XY कारणामुळे वडिलांचा त्याच्या या स्वप्नाला विरोध आहे. मग त्या विरोधाला तुमचा पात्र जुमानतो का? त्या विरोधाला तुमचा पात्र कसा टॅकल करतो? कसा तो वडिलांना कसा तयार करतो किंवा त्याचं स्वप्न तो कसा साकार करतो? म्हणजे इथे आपण दाखवले की 2-3 प्रकारचे संघर्ष त्या पात्राच्या आयुष्यात दाखवले. आर्थिक संघर्ष झाला, सामाजिक संघर्ष झाला किंवा तो भौगोलिक संघर्ष झाला, तो गावात राहतोय तर. आणि वडिलांना त्याचं स्वप्न आवडत नाही, हा झाला कौटुंबिक संघर्ष. म्हणजे तुम्ही त्या पात्राच्या आयुष्यामध्ये जेवढे जास्त संघर्ष टाकाल, तेवढं जास्त तुम्हाला ती कथा लिहायला मजा येईल आणि वाचतानाही वाचकाला मजा येईल. मग आता हे संघर्ष टॅकल करून तुमचं पात्र शाळेत दाखल होणार की नाही किंवा मग ते शाळेत कसं दाखल होतंय याची कथा तुम्ही लिहू शकता आणि हीच कथा वाचकांना जास्त आवडेल. तो संघर्षाचा कसा इफेक्ट होतो तुमच्या कथेवरती हे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं मी सांगितलं, की कथानकानुसार पुढे पात्राच्या गुणामध्ये सुधारणा दर्शवा. जसं राजू आपण दाखवला, आत्ताचंच उदाहरण घेऊया, की राजू छोटा मुलगा आहे. मग काही वर्षांनी तो मोठा होईल. मग तो लहानपणी मितभाषी होता, पण त्याच्या आयुष्यात खूप सारे संघर्ष आल्यामुळे तो बोलायला शिकला, तो स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकला. पण कुठेतरी तो मनातनं खूप हळवा होता, त्याच्यामुळे दुसरे पात्र त्याच्या त्या हळवेपणाचा फायदा घ्यायला लागले. मग त्याच्यामधून तो कसा पुढे गेला. त्याच्यात म्हणजे तुमचं जे पात्र आहे, ते प्रत्येक भागानुसार किंवा जसं तुमचं कथानक पुढे जाते, त्याच्यानुसार तुमच्या पात्रामध्ये सुधारणा आल्या पाहिजे.
आता याचं अजून एक बेस्ट एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, की मगाशी मी तुम्हाला जे पत्र दाखवलं होतं राणादा, त्यांनी सुद्धा जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला माहिती असेल, की राणादा आधी अशिक्षित दाखवला होता. खूप साधा भोळा, म्हणजे त्याला इतरांशी बोलण्याची भीती वाटायची किंवा खूप सारे बॅरियर त्याच्या आयुष्यामध्ये होते. पण जसं-जसं कथा पुढे गेली तसं राणादा शिकला. तो शेतीबरोबरच शिक्षणही घेऊ लागला. त्याने खूप साऱ्या गोष्टींमध्ये त्याला नोकरी सुद्धा लागली. मग इथपर्यंत पोहोचेपर्यंत त्याने काय-काय संघर्ष केला आणि त्याच्या पात्रामध्ये कशी सुधारणा होत गेली आणि तो स्ट्रॉंग तर अगोदरच होता, पण तो अजून स्ट्रॉंग कसा झाला हे दाखवण्यात आलं. सो तुम्ही तुमचं पात्र त्याप्रमाणे तुमच्या पात्राचा प्रवास तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. सो आता अ, भागाची सुरुवात म्हणजे तुमचा पहिला भाग असू देत किंवा मधले भाग असू देत किंवा शेवटचे भाग असू देत. तर भागाची सुरुवात तुम्ही कशी करायची? तर जेव्हा केव्हा तुम्ही कथा मालिका लिहायला घेता, आता आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या तुम्ही आधीच ठरवल्या आहेत. म्हणजे ठरवलेल्या असल्या पाहिजेत. त्यानंतरच तुम्ही ठरवू शकता, की मला कुठल्या भागामध्ये काय लिहायचंय. मग पहिल्या भागामध्ये तुम्हाला संवाद दाखवायचा आहे, की ॲक्सिडेंट दाखवायचा आहे, की म्हणजे की वर्णन लिहायचं हे तुम्ही ठरवू शकता. मग पहिल्या भागामध्ये पात्रांची तोंडी ओळख दाखवू शकता किंवा पात्रामध्ये काहीतरी अपूर्णता दाखवू शकता. तुमचं पात्र अपंग आहे, पण त्याचं हे XYZ स्वप्न आहे. हे तुम्ही पहिल्या सुरुवातीला दाखवू शकता. त्याच्यानंतर पुढचे जे भाग आहेत, त्याच्या स्वप्नाच्या दृष्टीने मग पात्राला काय संघर्ष येतात, मग त्याच्यासोबत काय-काय अनपेक्षित घटना घडतात. मग त्याच्यावर तुमचं पात्र काय उपाय करतं, त्याला कोणाची मदत मिळते का? की अजून कुठले पात्र तुमच्या पुढच्या भागांमध्ये ॲड केले जातात का? हे तुम्ही ठरवून मगच तुमचा तो भाग लिहायला घ्या आणि त्याच्यानंतर भागाचा शेवट तुम्ही कसा करणार आहात, की जेणेकरून तुमचे जे वाचक आहेत ते तुमचा पुढचा भाग वाचतील. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही इथे मी लिहिलंय, की गूढ संवाद किंवा कुठलीतरी अनपेक्षित घटना किंवा वाचकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे, जेव्हा ते तुमच्या कुठल्याही भागाचा शेवटचा पॅराग्राफ वाचतात. समजा एखादी घटना एकदम नॉर्मल घटना सुरू आहे आणि तुमचं पात्र एकदम समोर बघतं आणि त्याची बोलती बंद होते. इथे तुम्ही तुमचा भाग संपवू शकता आणि खाली लिहू शकता, की अ, समजा त्या पात्राचं नाव राधा आहे, की राधाने असं काय पाहिलं, की ती बोलता-बोलता गप्प झाली. वाचा पुढच्या भागात. अशा प्रकारे तुम्ही पुढच्या भागाकडे तुमच्या वाचकांना घेऊन जाऊ शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक भागाचा शेवट करू शकता. जेणेकरून आता याचं बेस्ट उदाहरण मी देईल, की तुम्ही जर टीव्हीवरती सीरियल वगैरे बघत असाल, तर तुम्हाला माहिती असेल, की रोजचा भाग हा 20 मिनिटाचा असतो आणि प्रत्येक भागाचा शेवट त्याच प्रकारे केलेला असतो, की जेणेकरून तुम्ही उद्या ते सीरियल पाहाल. सो तेच गणित आपली जी कथा मालिका आहे त्याला एकदम फिट होतं. सो तुम्ही पण त्या प्रकारे तुमची कथा मालिका लिहू शकता. आता अ, घटनाक्रम कसे ठरणार आहेत? कुठल्या भागामध्ये काय होणार आहे? हे तुम्ही आधी ठरवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कथेची विश्वनिर्मिती करावी लागेल. मग कथेची विश्वनिर्मिती कशी करणार? मग पुन्हा आपण जाऊया कथानकाकडे, की तुमचं कथानक तुम्ही नेमकं काय सांगणार आहात? मग तुमची कथा समजा एखाद्या आदिवासी भागातली असेल, तर तुम्ही ते विश्व कसं निर्माण कराल, की वाचकांना एकदम फील झालं पाहिजे, की ते खरंच त्या जंगलामध्ये आहात. मग तुम्हाला त्या जंगलाचं वर्णन लिहावं लागेल. मग ते वर्णन लिहिण्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल, की कुठल्या भागातलं ते जंगल आहे आणि ते जंगल कसं दिसतं. मग याचं तुम्ही Wikipediaवरती किंवा कुठलंही रँडम जंगल कसं असू शकतं, म्हणजे तुम्ही जशी कल्पना केली ते जंगल खरंच अस्तित्वात असू शकतं का? मग आहे तर ते कसं दिसतं? मग त्याचं वर्णन वाचून तुम्ही तुमच्या कथेमध्ये सेम तसंच वर्णन लिहू शकता, जेणेकरून अ, जे सत्यात आहे त्याच्यामुळे वाचक अजून जास्त रिलेटेबल होतात त्या स्वप्नाला. समजा तुम्ही एखादी गडचिरोलीमधली तुम्हाला घटना लिहायची आहे. मग गडचिरोलीचं भौगोलिक वातावरण कसं असतं? कुठल्या हवामानात गडचिरोली कसं दिसतं? मग ते तिथली जंगलं कशी आहेत? तिथली घरं कशी आहेत? तिथली लोकं कशी आहेत? ते कसे बोलतात? मग त्यानुसार तुम्हाला तुमचा विश्व जे काही कथेचं आहे, म्हणजे कथेमधली गडचिरोली तुम्हाला त्याच गडचिरोलीसारखी जितकी दाखवता येईल तेवढी तुमची कथा सक्सेसफुल होईल. त्यापुढे जाऊन तुमची जर काल्पनिक कथा असेल, तर तुम्ही अजून जास्त गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. हे झालं ॲक्चुअल जे विश्व आहे त्याच्याशी त्या संदर्भात तुम्ही कथा मालिका लिहित असाल तर.
पण मग जर तुम्ही एखादी वैज्ञानिक कथा लिहित आहात किंवा एखादी काल्पनिक कथा, हॅरी पॉटर सारखी कथा मालिका लिहित असाल, तर तेव्हा तुम्हाला खूप जास्त विचार करायला लागतो, की या कथेचं विश्व कसं असेल, त्याचे नियम काय असतील, तिथे राजकारणी आहेत का? तिथे राजकारण कसं चालतं? मग त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे स्थिती काय आहे त्या देशाची किंवा त्या ग्रहाची? किंवा जसं तुम्ही हॅरी पॉटरमध्ये बघता, की आपल्या शाळेत जे नियम असतात जनरली, त्यांची शाळा असते, पण त्यांच्या शाळेचे नियम अगदीच वेगळे असतात. सो मग तुमच्या कथेमध्ये, तुमच्या विश्वामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने तुमची कल्पकता अ, अ, वापरून तुम्ही ते नियम ठरवू शकता, की तुमच्या त्या विश्वामध्ये कुठली गोष्ट कशी घडते. तिथले झाडे कशी दिसतात, तिथले बिल्डिंग्स कसे दिसतात, मुळात तिथे बिल्डिंग्स आहेत का? मग तिथे घर म्हणजे नेमकं काय आहे? मग ते कशाला घर म्हणतात? इथून म्हणजे तुम्हाला छोट्या-छोट्या बेसिक गोष्टीपासून ते पात्रापर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला विचार करून तुम्हाला त्या ठरवून लिहायला लागतील. याच्यासाठी सुद्धा तुम्ही सूची बनवू शकता. सो कथेची विश्वनिर्मिती कशी करायची हे सुद्धा तुम्हाला आधी ठरवावं लागेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचे भाग लिहिणार आहात. आता तिसरा मुद्दा आहे, की दाखवा, सांगू नका. म्हणजे तुम्ही तुमची कथा अशा प्रकारे लिहा, की तुमच्या वाचकांना गेसच नाही करता आला पाहिजे, की पुढचा सीन नेमका काय असणार आहे किंवा त्यांनी जर ती अपेक्षा केली असेल, की हां, पुढच्या सीनमध्ये आता समजा एखादं सिक्रेट नायकाचं सिक्रेट खलनायकाला कळाले. मग आता याच्यामध्ये काय होऊ शकतं? तर तुम्ही त्यांना गेस करण्याऐवजी तुम्ही असा काहीतरी सीन लिहा, की जो वाचकांनी एक्सपेक्टच केला नसेल. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते, की एक खूप फेमस वेब सीरीज आहे. त्या वेब सीरीजचं नाव आहे पंचायत. तर त्याच्यामध्ये एक सीन आहे, की अ, जो आपला नायक आहे, नायकाचे वाद होतात अ, बाजारातल्या गुंडांशी आणि मग नायक ठरवतो, की नायक आता गावाकडेच राहणार आहे आणि नायकाचे मित्र असतात. नायक सरकारी ऑफिसमध्ये काम करत असतो, त्यामुळे ऑफिसमधले जेवढे 3-4 लोकं आहेत, तेच त्याचे मित्र असतात. मग ते वेगवेगळ्या वयोगटातले असतात. मग तो त्यांच्याकडे जातो. त्यांना सांगतो, की माझा असा-असा वाद झालाय बाजारात आणि चला मग नायक ॲक्चुअली खूप समजूतदार असतो. त्याला या गोष्टीत पडायचं नसतं. पण मग त्याचा जो मित्र आहे तो याच्यात त्याला पडायला लावतो, की "अरे असं कसं? तुला सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का?" वगैरे. मग असं करून ते त्या मुलांशी मारामारी करण्यासाठी जातात. मग इथे दर्शक जे आहेत, ते हीच अपेक्षा करतात, की आता हे 3-4 जण मिळून नक्कीच काहीतरी धडा शिकवतील. मग ते जे कोणी गुंड आहेत ते पळून जातील. पण ॲक्चुअली जेव्हा ते तिथे पोहोचतात, तेव्हा एकदम वेगळी सिच्युएशन होते आणि जी आपण एक्सपेक्टच केलेली नसते, की फक्त नायक आणि त्याचा एकच मित्र तिथे पोहोचतो, जिथे त्यांनी त्या गुंडांना बोलवलेलं असतं आणि दुसरे जे त्यांचे मित्र आहेत ते अ, म्हणजे तिथे त्यांनी फनी सीन टाकला आहे, की त्यांची गाडी पंक्चर होते आणि ते अजून तिथे पोहोचलेलेच नसतात. मग ते तास 2 तास खलनायक म्हणजे ते जे गुंड आहेत आणि नायक आहेत, ते वेगवेगळीकडे बसून त्या 2 माणसांची वाट बघतात. मग ते आल्यानंतर वेगळाच वाद होतो. मग त्यांना मारामारी करता येत नाही. मग शेवटी नायकच कशी ती परिस्थिती टॅकल करतो असा सीन आहे, जो तुम्ही इमॅजिनच केला नसेल. आणि असे म्हणजे फनी म्हणा किंवा असे अनपेक्षित सीन तुम्ही दाखवू शकता, ज्याचा वाचकांना आधी अंदाज आलेलाच नसेल, की या सीनमध्ये काय-काय होऊ शकतं, जेणेकरून तुमची कथा अजून स्ट्रॉंग होते. आता इथून पुढे सर्व गोष्टी झाल्यात. आता आपण संवादाकडे वळूया. ॲक्चुअली मी खूप तुम्हाला शॉर्टली सांगते या सर्व गोष्टी. या जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायच्या असतील, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करेल. सो कन्फ्यूज न करता आपण संवाद लेखनाकडे जाऊया, की आता कथेमधले संवाद कसे लिहिले पाहिजे, की 2 जर पात्र बोलत असतील आणि तुमचा संवाद एका पात्राने फक्त अच्छा म्हटलंय, तर हे अच्छा लिहिलेलं तुमचं डबल अवतरण चिन्ह जे असतं एक्सक्यूज मी, त्याच्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. शिवाय कोणतं पात्र तो डायलॉग बोलतंय, त्या पात्राचा अवतरण चिन्ह बाहेर नाव असलं पाहिजे. पण तुम्ही याची काळजी घ्या, की प्रत्येक डायलॉगच्या बाहेर त्या पात्राचं नाव असणार नाही. जर 2 पात्र तुमचा सलग संवाद करतायत, तर त्या संवादावरूनच वाचकाला कळलं पाहिजे, की हे वाक्य कुणी बोललंय. जेणेकरून जसं मी तुम्हाला म्हणाले, की स्वभाव तुमचे एकदम क्लिअर करा. कुठल्या पात्राचा काय स्वभाव आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या डायलॉगवरूनच तुमच्या वाचकांना कळेल, की हा डायलॉग कुठलं पात्र बोलतोय. तो एक सिंगल मी सांगत होते, की अच्छा शब्द जरी असेल,
तरी पुढचा म्हणजे पात्राने काय बोलले हे तुम्ही पुढच्या लाईनमध्ये लिहा. तुम्ही त्याच लाईनमध्ये लिहू नका, की इथे जागा आहे आणि आता इथे मी लिहायला पाहिजे. नाही, तुम्ही प्रत्येक संवाद हा वेगवेगळ्या लाईनमध्ये म्हणजे वेगवेगळ्या परिच्छेदामध्ये लिहिला पाहिजे. सो हा संवादाचा आहे मुख्य नियम. दुसरी गोष्ट, संवादामध्ये तुम्ही जेव्हा कुठलाही संवाद लिहिता, जेव्हा तुम्ही गोष्ट लिहिताय, तेव्हा इमोजीसचा वापर अजिबात करू नका. कारण तुम्ही पुस्तक लिहिताय, तुम्ही गप्पा मारत नाहीये. तो तुम्ही पुस्तक लिहिताना गप्पा मारतानाच्या स्माइली तिथे असता कामा नये. कारण काय होतं, की तुम्ही साहित्याचा एक मुख्य नियम मोडता. कारण जेव्हा आता तुम्ही पुस्तक लिहिताय, भलेही ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातलं असू दे. पुस्तक लिहिताना तुमचे शब्द इतके पॉवरफुल हवेत, की तुम्हाला इमोजीची गरज नाही पडली पाहिजे. कारण जेव्हा केव्हा तुमचं पुस्तक हे समजा छापण्यासाठी गेलं, तर ते जे संपादक असतात ते सगळ्यात पहिले तुमच्या स्माइलीज काढून टाकतील. त्यामुळे तुम्ही त्या स्माइलीज वगैरे तुमच्या साहित्यामध्ये कमीत कमी म्हणजे शक्यतो वापर करू नका. जेणेकरून तुमचं साहित्य अजून उठावदार दिसेल आणि तुमच्या शब्दांची ताकद तुमच्या वाचकांना म्हणजे जे काही आहे ते इमॅजिन करण्यासाठी त्यांना बंदी बनवेल. त्यामुळे तुम्ही इमोजीसचा वापर टाळा संवादांमध्ये. आणि जसं मी सांगितलं, की वारंवार पात्राचं नाव लिहू नका. प्रत्येक पात्राला बोलण्याची अनोखी पद्धत द्या. मग तुमचं जसं आता हे पुन्हा कथा विश्वाकडे घेऊन जातं, की तुमची कथा नेमकी कुठे घडते. त्यानुसार तुमच्या पात्राचे जडणघडण कसे झाले. तुमचं पात्र कोकणी असेल तर तो कोकणी बोलेल. पण मग पात्राचा मित्र जर मुंबईचा असेल तर तो मुंबईची भाषा बोलेल. असा जो वेगळा-वेगळा आणि तुमचा खलनायक हा जर अगदीच इंटरनॅशनल असेल तर तो अजून वेगळी भाषा बोलेल. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आपण बाहुबली बघू शकतो, की त्याच्यामध्ये प्रत्येक पात्राची बोलण्याची वेगवेगळी पद्धत आहे. किंवा मराठीचं उदाहरण घ्यायचं झालं तर दुनियादारी चित्रपट आहे. त्याच्यातले पात्र तुम्ही आतून बघा, की प्रत्येक पात्राला स्वतःची एक अशी बोलण्याची वेगळी पद्धत आहे आणि त्याच्यामुळे ते पात्र बघताना आपल्याला मजा येते. तीच गोष्ट तुम्ही तुमच्या कथेमधल्या पात्रांसाठी वापरू शकता. सो हे झालं पद्धतीबद्दल. याच्यासाठी तुम्हाला जर इमॅजिन करायचं असेल, तर तुम्ही इमॅजिन करा जेव्हा तुम्ही शाळेत होता, तेव्हा तुमच्या वर्गात किमान 50 इतर विद्यार्थी होते. पण तुम्हाला काहीच विद्यार्थी आवडायचे किंवा काहीच विद्यार्थ्यांचं बोलणं मजेशीर वाटायचं किंवा काहीच लोकं तुमच्या लक्षात राहायची. तर त्याप्रकारे तुम्ही त्याचं मुख्य कारण हेच होतं, की प्रत्येकाची बोलण्याची एक वेगळी पद्धत असते आणि या सुद्धा पद्धती तुम्ही आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये तुम्ही निरीक्षण करून लिहू शकता, की कोणती व्यक्ती कशी बोलते, मग ती हातवारे कशी करते, मग त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे असतात, हे तुम्ही डिटेलमध्ये वर्णन करून लिहू शकता तुमच्या कथेमध्ये. दुसरी गोष्ट आहे, की संवाद लिहिताना तुम्ही जसं मी सांगितलं, की इमोजी वापरू नका. मग काय वापरणार? तुम्ही म्हणी वापरू शकता. म्हणजे म्हणी वापरून तुम्ही तुमचा संवाद खूप स्ट्रॉंग बनवता. मग तुम्हाला जेवढ्या म्हणी माहिती असतील त्या म्हणींचा वापर तुम्ही करू शकता तुमच्या कथांमध्ये. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य म्हण जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ती खूप पॉवरफुल बनते. सो म्हणींचा वापर नक्की करा तुमच्या कथेमध्ये. दुसरं आहे वर्णनात्मक ॲक्शन बीट्स. आता याचा अर्थ काय होतो? जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की एखादं पात्र खूप चिडलंय. मग तुम्ही लिहिता ॲक्शन बीट म्हणजे काय? तुम्ही एखाद्या पात्राची भावना सांगताय. मग त्याच्याबद्दल ती भावना व्यक्त करताना त्याच्या शारीरिक हालचाली काय आहेत? म्हणजे ते झालं ॲक्शन बीट्स. मग जेव्हा आता तुम्ही सांगता, की समजा एखादा ऑफिसमधला सीन आहे आणि एखादा सीन लिहिताय ऑफिसमधला आणि तेव्हा तुमचं मुख्य पात्र खूप चिडलंय. मग तुम्ही लिहू शकता म्हणजे सामान्यतः असं लिहिलं जातं, की समजा त्याचं नाव सूरज आहे. तर सूरज खूप चिडला होता आणि त्यांनी अ, अ, म्हणजे चिडला होता बस. की सूरजला खूप राग आला. XYZ पात्राने असं बोललं आणि सूरजला खूप राग आला. मग तुम्ही त्याला राग आला हे दर्शवण्यासाठी त्याला कितपत राग आलाय, मग सूरजने ते वाक्य ऐकताच टेबलावर हात मारला आणि पुढचं वाक्य तो जोरात बोलला. हे तुम्ही दाखवू शकता, की त्यांनी ॲक्शन काय घेतलीये जेव्हा त्याला राग आला किंवा त्याने जोरात दरवाजा आपटलाय. अशा गोष्टी तुम्ही दाखवू शकता, की भावना व्यक्त करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्यात का? त्यांच्या नाकात म्हणजे स्फूर्ती आली आहे का? किंवा त्यांच्या चेहऱ्यावर एकंदरीत काय चेंजेस झाले ते तुम्ही बारकाव्याने लिहू शकता. ह्या झाल्या ॲक्शन बीट्स. तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. दुसरी गोष्ट आहे की संवाद तुम्ही शक्यतो छोटे-छोटे संवाद लिहिण्याचा प्रयत्न करा. मोठे संवाद जेव्हा तुम्ही लिहिता, तेव्हा अर्थातच त्याच्यात माहिती येते आणि तुम्ही संवादात जेवढी माहिती द्याल, तेवढी ती कथा नीरस बनण्याची शक्यता असते. त्यामुळे
जसं मगाशीचा मी मुद्दा सांगितला, की लिहू नका, दाखवा. कमीत कमी तुम्ही लिहा आणि तुम्हाला जे दाखवायचं ते तुम्ही डायरेक्ट सीनमध्ये दाखवा. म्हणजे जेणेकरून ती माहिती अगोदर तुमच्या वाचकांना असणारच नाही आणि जेव्हा त्यांना ती एखाद्या प्रसंगात दिसून येते, तेव्हा ती अजून जास्त उठून दिसते आणि अजून जास्त ती समोरच्या वाचकाला इम्प्रेस करते. सो जास्तीत जास्त माहिती देण्याचं टाळा. जेव्हा केव्हा तुम्ही संवाद लिहिता, तेव्हा एकदा स्वतःच्या आवाजात ते वाचून बघा. जेव्हा तुम्ही संवाद वाचून बघता, तेव्हा तुम्हाला त्या पात्राचा टोन कळतो, की तो कोणत्या टोनमध्ये लिहितो. तर तुम्हाला टोनमध्ये चेंज करायचं असेल, तर त्यानुसार तुम्ही शब्दांची फेरफार करून तुमचा संवाद लिहू शकाल. ठीक आहे. सो आपण एकंदरीत सगळे मुद्दे बघितले आहेत, की संवाद झालं, कथानक झालं किंवा बाकीची चेकलिस्ट आहे ती कशी करायची. आता सगळ्यात अवघड गोष्ट जी असते कुठलीही कथा मालिका लिहिताना, ती असते कथा मालिकेचा शेवट. मग आता शेवट कसा लिहायचा? मग शेवटाचे मी इथे प्रकार लिहिलेले आहेत वेगळे वेगळे. शास्त्रीय शेवट, निराकरण न झालेला शेवट, बाकीचे शेवट जे काही असतील ते. मग आता शेवट कसा लिहायचा? तर शेवटाचे हे एवढे सारे प्रकार आहेत. याच्या व्यतिरिक्तही तुम्ही तुमचा शेवट कसा लिहायचा ते ठरवू शकता. तर शास्त्रीय शेवट म्हणजे काय? साधारणतः प्रेमकथा असतात किंवा इन जनरल ज्या कथा वाचकांना आवडतात, त्याच्यामध्ये शास्त्रीय शेवट लिहिलेला असतो. शास्त्रीय शेवट म्हणजे हॅपी एंडिंग थोडक्यात, की एक मुख्य पात्र होती, त्यांची ही स्वप्न होती. मग त्यांच्या आयुष्यात हे संघर्ष आले. मग त्यांनी त्या संघर्षांना टॅकल केलं आणि शेवटी सगळे संघर्षांना टॅकल करून ते एकत्र आले आणि ते त्यांचं आयुष्य आनंदात जगू लागले. हा झाला शास्त्रीय शेवट, जो वाचकांना खूप म्हणजे आनंदित करून जातो. त्यांना म्हणजे एक समाधान देतो. तो प्रकारचा शेवट म्हणजे शास्त्रीय शेवट. या शेवटामध्ये कुठलाही उलगडा केलेला नसतो, कारण हा शेवट हा कथानकानुसार तो स्पष्ट होत जातो आपोआपच आणि तो एका पॉइंटला जेव्हा कथा संपते, तेव्हा तो कथा कथा संपते म्हणजे तुमचा तो शेवट येतो. अ, दुसरी गोष्ट आहे निराकरण न झालेला शेवट. म्हणजे या प्रकारचा जो शेवट असतो, तो तुम्हाला मुख्यतः वेब सीरीजमध्ये बघायला मिळेल किंवा अजून एकदा मी रोजच्या ज्या डेली सोप आहेत, म्हणजे सीरियल्स आहेत चॅनलवरती ज्या येतात वेगवेगळ्या, त्यांचा जो शेवट असतो तो असतो निराकरण न झालेला शेवट. मग हा शेवट तुम्ही कधी वापरू शकता? जेव्हा तुम्हाला तुमच्या कथा मालिकेचं पुढचं पर्व लिहायचंय. मग या शेवटामध्ये शक्यतो कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नसतं आणि स्पष्टीकरण देण्याऐवजी खूप सारे म्हणजे वाचकाच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचा हा शेवट असतो. याचं जसं मी उदाहरण दिलं, की तुम्हाला वेब सीरीज असतात. वेब सीरीजचे वेगळे-वेगळे सीझन्स येतात. जर तुम्ही एक सीझन पाहिला, तर अर्थात पहिल्या सीझनचा जेव्हा तुम्ही शेवटचा भाग बघता, तेव्हा तो निराकरण न झालेला शेवट असतो आणि तुम्ही आतुरतेने पुढच्या सीझनची वाट बघता. तो झाला निराकरण न झालेला शेवट. आता पुढचा शेवट असतो संदिग्ध आणि अस्पष्ट शेवट. तर या प्रकारचा शेवट हा पूर्णतः तुमचे जे वाचक आहेत, त्यांच्या त्यांची जी काही जडणघडण झालेली आहे, त्यांची एकंदरीत जी बौद्धिक क्षमता आहे, त्यावर तुम्ही सोडून दिलेला असतो. आता अस्पष्ट शेवटाचं बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही सैराटचा शेवट आठवा, तुम्ही फॅन्ड्री चित्रपटाचा शेवट आठवा. तर हा जो शेवट आहे, या शेवटाचा प्रत्येकजण आपापल्या आकलन शक्तीनुसार, आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार अर्थ लावतो. तर या प्रकारचा जो शेवट आहे म्हणजे त्या प्रकारे सुद्धा तुम्ही कथा मालिका लिहू शकता. या शेवटामध्ये तुम्ही पुढचं पर्व सुद्धा लिहू शकता, की हा शेवट असा झाला होता. मग त्याच्यानंतर त्याच पात्राची पुढची कथा सुद्धा तुम्ही लिहू शकता स्पष्ट शेवटामध्ये. त्याच्या पुढचा प्रकार आहे अनपेक्षित शेवट, की जो शेवट वाचकांना शेवटपर्यंत अपेक्षित नव्हता. समजा तुम्ही एखादी प्रेमकथा लिहिताय. प्रेमकथेमध्ये जनरली वाचकांना माहिती असतं, की शेवटी जाऊन शास्त्रीय शेवट होणार आहे, की तुमचे जे नायक नायिका आहेत ते एकत्रित येणार आहात. पण अनपेक्षित शेवट असा होऊ शकतो, की अचानकच नायकाच्या आयुष्यात कुठलं तरी वादळ आलं किंवा नायकाला शक्यतो नायकालाच मरण आलं शेवटी. तर मग काय होणार? मग असा जो अनपेक्षित शेवट आहे, आता याला आपण दुःखदायी शेवट म्हणू. पण असे अनपेक्षित शेवट सुद्धा तुम्ही लिहू शकता, जेणेकरून वाचक शेवटी जाऊन शॉक होतात, की असा शेवट त्यांनी अपेक्षितच केलेला नसतो. सो अनपेक्षित शेवटाचाही तुम्ही एखाद्या कथा मालिकेमध्ये म्हणजे विचार करू शकता. दुसरी गोष्ट आहे बांधलेला शेवट. आता बांधलेला शेवट म्हणजे काय असतो, की
तुमची कथा जिथून सुरू होते, ज्या प्रॉब्लेम पासून सुरू होते, त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशनवर येऊन थांबते. त्याच सीनवर तुमची कथा जेव्हा येऊन थांबते शेवटी, तो झाला बांधलेला शेवट. शक्यतो नारायण धारप आहेत. त्यांच्या कथा या प्रकारातल्या असतात, की जिथून सुरुवात झाली होती तिथूनच जसं प्रतिलिपीवरती त्यांचे संक्रमण म्हणून कादंबरी आहे. तुम्ही वाचली असेल तर किंवा नसेल वाचली तर तुम्ही वाचू शकता, की त्यांची कथा जिथे सुरू होते, ज्या सीनने सुरू होते, त्याच सीनवरती येऊन तुमची कथा संपते आणि तोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला असतो. तो झाला बांधलेला शेवट. म्हणजे या प्रकारच्या शेवटामध्ये, या प्रकारच्या कथांमध्ये एक चक्र असतं. तो ते चक्र शेवटी पूर्ण केलं जातं. हा झाला बांधलेला शेवट. दुसरा आहे विस्तारित शेवट म्हणजे उपसंहार. म्हणजे आता तुम्ही प्रत्येक भागामध्ये काही काही धागेदोरे सोडलेले असतात, की वाचकांना नसतं माहिती की ही घटना का झाली. समजा एखाद्या भागामध्ये तुमच्या नायकाचाच खूप चांगला मित्र आहे आणि तो सतत कुणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि त्याच्याबद्दल नायकाला अजिबात कल्पना नसते. मग शेवटीला जाऊन तुम्हाला कळतं की अरे हा नेमका फोनवर कुणाशी बोलायचा, का बोलायचा. तर अशा प्रकारच्या ज्या घटनांचा उलगडा शेवटी केलेला असतो तो असतो विस्तारित शेवट, ज्यामध्ये वाचकांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे शेवटी दिलेली असतात आणि एक सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्या कथेचा समारोप केला जातो. ही गोष्ट आहे भावनेवर अवलंबून. या प्रकारचा शेवट आता तुम्ही कुठलीही कथा लिहित असाल, शेवटी जाऊन तुमच्या वाचकांना तुम्हाला काय फिलिंग द्यायचंय, त्यांना आनंदित करायचंय, त्यांना शॉक द्यायचंय किंवा त्यांना तुम्हाला सॅड करायचंय किंवा त्यांना तुमच्यावर आहे. भावनेवर अवलंबून जो शेवट आहे तो तुम्ही ठरवा. तुमच्या वाचकांना तुम्हाला काय द्यायचंय. त्यानुसार तुम्ही शेवट लिहू शकता. मग तो आनंदी असू शकतो, तो दुःखी शेवट असू शकतो, तो अनपेक्षित शेवट असू शकतो. जेणेकरून वाचकांच्या भावनेवरती त्याचा परिणाम होईल. आणि दुसरा आहे शेवटचा प्रकार की पुढच्या कथा मालिकेवर अवलंबून. जर तुम्हाला एखादा पुढचा पर्व लिहायचा असेल कथा मालिकेचं, तर त्यानुसार तुम्ही तुमचं पहिल्या पर्वाचा शेवट लिहू शकता. की पहिल्या पर्वाचा शेवट असा लिहाल की जेणेकरून वाचकांना कल्पना येईल की या कथा मालिकेचा पुढचा पर्व सुद्धा येणार आहेत आणि ते तुमच्यासोबत राहतील, ते तुम्हाला फॉलो करतील. या प्रकारे तुम्ही कथा मालिका तुम्हाला पुढची लिहायची असेल तर त्यानुसार सुद्धा शेवट लिहू शकता. मग आतापर्यंत आपण जेवढे काही मुद्दे डिस्कस केले की एवढा आता आपण कथेमधली पात्र झाली, विश्व झाली, शेवट कसा करायचा, सुरुवात कशी करायची, सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण डिस्कस केल्या. मग आता अजून काय उरलं की आता आपल्या कथेमध्ये असा काही USP असायला हवा की आपली कथा सगळ्या लेखकांपेक्षा उठून दिसेल किंवा दुसऱ्या कथांपेक्षा उठून दिसेल. तर याचं उत्तर आहे की तुमची कथा अद्वितीय असली पाहिजे. तर अद्वितीय कथा कशी असेल की जसं सांगितलं की तुमच्या कथेमधले नायक असू द्या किंवा नायक असू द्या, हे वाचकांच्या कल्पनेपलीकडचे असले पाहिजेत, की प्रत्येक कथेतला नायक हा चांगलाच असेल असं नाही. तुमच्या कथेमधला नायक हा वाईट सुद्धा असू शकतो आणि नंतर जाऊन तो चांगला होतो असंही असू शकतं किंवा तुमच्या कथेतला नायक चांगला असतो पण तो वाईट होतो पुढे जाऊन किंवा सोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. अशा प्रकारचे पात्र तुम्ही लिहू शकता किंवा त्यांना वेगवेगळ्या अजून छटा देऊ शकता जेणेकरून ज्या कुठल्याही कोणी इमॅजिन केलेलं नसेल की नायक आणि नायिका असे सुद्धा असू शकतात. जसं की प्रतिलिपीवरच्या काही कथा आहेत त्याच्यामध्ये ज्या नायिका आहेत त्या एकदम की आपण जनरली असं इमॅजिन नाही करत की कुठलीही मुलगी खूप फायटिंग करत असेल म्हणजे एकदम डॅशिंग असेल, जी गुंडांना मारत असेल आणि तीच तुमची नायिका आहे आणि ती जेवढी डॅशिंग आहे तेवढीच ती म्हणजे दयाळू आहे, तेवढेच तिच्या स्वभावामध्ये नाजूकपणा सुद्धा आहे. तर अशा प्रकारचे पात्र तुम्ही लिहू शकता जेणेकरून तुमची कथा अद्वितीय होते. त्याच्यानंतर तुमचं जे कथानक आहे म्हणजे ज्या गोष्टी रेग्युलरली लिहिल्या जातात, ज्या गोष्टी इतर कथांमध्ये केल्या जातात, त्या सोडून तुम्हाला दुसरं काय लिहिता येईल की जेणेकरून वाचक तुमचे अचंबित होतील की पात्र असं सुद्धा असू शकतो किंवा कथानक एखादं असं सुद्धा असू शकतं किंवा तुमच्या पात्रांना तुम्ही अंतर्मुख करा. तुमचे वाचक आहेत ते सुद्धा तुमच्या पात्रांबरोबर अंतर्मुख होतील. त्याच्यानंतर वेगवेगळी आव्हानं घ्या. जर तुम्ही प्रेम कथा लिहित असाल, कधी-कधी तुम्हाला वाटतं की अरे मी एवढी छान कथा लिहितो पण माझी कथा कुणीच वाचत नाही किंवा मला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही. मग तुम्ही एकदम भयकथा लिहून बघा. म्हणजे आव्हान घ्या की तुम्ही वेगवेगळ्या शैलीमध्ये कथा लिहायला ट्राय करा.
आणि मग तुम्हाला आपोआप सापडतं की तुमची कुठली शैली आहे, तुम्ही कुठल्या शैलीमध्ये चांगलं लिहू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या शैली विकसित करा. म्हणजे तुमची जी कोणती शैली आहे, त्या शैलीमध्ये जास्तीत जास्त चांगलं लिखाण कसं केलं जाऊ शकतं, याच्यावर तुम्ही स्वतः रिसर्च करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कथेमध्ये तसे-तसे बदल करा आणि नक्कीच तुम्ही एक खूप छान, खूप ग्रेट लेखक बनाल तुमच्या त्या शैलीमध्ये. सो तुमचा स्वतःचा असा एक काहीतरी USP क्रिएट करा, की वाचकाला वाटलं पाहिजे, की हां, या लेखकाची कथा आहे म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी खूप आपल्याला वेगळं वाचायला मिळणार आहे. सो ही तुमची छाप पडते जेव्हा तुम्ही अद्वितीय कथा लिहिता. त्याच्यानंतर बरेचसे जे लेखक आहेत ते मुखपृष्ठ किंवा शीर्षकाला जास्त विचार करत नाहीत. मग त्यांची कथा खूप छान असते ॲक्चुअली. पण मुखपृष्ठ कधी-कधी अट्रॅक्टिव्ह नसल्यामुळे किंवा शीर्षक तुम्ही असं रेग्युलर शीर्षक दिल्यामुळे वाचक कदाचित आकर्षक नाही होऊ शकत. मग कधीतरी तुम्ही शीर्षक असं वापरा, की जे आधी कुणीच नसेल वापरलं. असे काही-काही शब्द शोधून काढा, ज्याचा अर्थच वाचकांना माहिती नसतील. मग नेमकं याचा अर्थ काय होतो हे बघण्यासाठी ते तुमची कथा उघडतील आणि तुमची कथा वाचायला घेतील आणि अर्थात ती अद्वितीय कथा असेल. त्यामुळे मग मुखपृष्ठ आणि शीर्षक याच्यावरती सुद्धा तुम्ही एकदम फोकस करा. दुसरी गोष्ट आहे लोकप्रिय श्रेणी. म्हणजे तुमची जी श्रेणी आहे त्यासोबतच तुम्ही लोकप्रिय श्रेणी जसं प्रेमकथा झालं, रहस्यकथा झालं, भयकथा झालं, त्याच्यामध्ये लिहू शकता. सामाजिक कथा तुम्ही लिहू शकता. तो अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लिखाणामध्ये जेवढे प्रयोग करता येतील, तेवढी तुमची कथा मालिका अद्वितीय होते. मग हे प्रयोग ना पात्रांवरती असतील, कथा विश्वावरती असतील, कुठल्याही तुम्ही कथेतला कुठलाही एक मुद्दा घ्या. त्या मुद्द्यावरती तुम्ही जेवढे-जेवढे वेगवेगळे प्रयोग कराल, तेवढी तुमची कथा मालिका इम्प्रेसिव्ह होते आणि तेवढं तुमची एक वेगळी शैली विकसित होते. सो नक्कीच अद्वितीय कथा लिहिण्यासाठी तुम्ही ट्राय करा. मग आता आपण एवढं सगळं केलं, तर मग आता आपण याचा ट्राय कुठे करूया? तर ज्या लेखकांना आता जे उपस्थित आहेत, ते सुपर लेखक अवॉर्ड्स 3 ही स्पर्धा प्रतिलिपीवरती सुरू आहे. सो याच्यामध्ये बेसिकली ज्या लेखकांना गोल्डन बॅच आहे, त्यांनाच भाग घेता येणार आहे. तर तुम्ही या स्पर्धेमध्ये हे सगळे मुद्दे वापरून तुम्ही तुमची कथा मालिका लिहू शकता. जेणेकरून तुम्हालाही कळेल की वाचकांचा आता तुम्ही आज नवीन काहीतरी शिकलाय, तर त्याचा वापर करून तुमच्या कथेमध्ये बदल करून तुम्ही जे लिहिताय, त्याचा काय-काय कसा उपयोग होतोय तुम्हाला आणि शिवाय तुम्ही स्पर्धेमध्ये पण भाग घेताय, तर त्याचंही तुम्हाला एक छान अप्रूप वाटेल. सो नक्की तुमच्याकडे जर गोल्डन बॅच असेल, तर तुम्ही कथा मालिका लिहायला घ्या. ती कशी लिहायची हे आपण डिस्कस केलंच आहे आणि ती कथा मालिका सुपरलेखक 3 मध्ये जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही नक्की याच्यामध्ये लिहा तुमची कथा मालिका. कारण तुम्हाला नाही माहिती की तुम्ही काय लिहिणार आहात. जर तुमची कथा मालिका खूपच अफलातून असेल, तर नक्कीच तुमच्या कथा मालिकेला प्राइझ मिळेल. मग हे काय-काय बक्षीस आहेत, काय-काय प्राइझ दिली जाणार आहेत, ते आम्ही प्रतिलिपीवरती तुम्हाला होम पेजवरती दिसेल. प्रतिलिपी अवॉर्ड्सचा बॅनर दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेशी संबंधित सर्व माहिती तिथे खाली दिलेली दिसेल. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील, तर तुम्ही आमच्याकडे तुमचे डाऊट्स, तुमच्या शंका, तुम्हाला जे काही कन्फ्युजन असेल, ते तुम्ही आम्हाला तुम्ही ते लिहून पाठवू शकता. पुढे आहे आपण ज्या लेखकांकडे गोल्डन बॅच नाहीये, तुम्ही ही जी स्पर्धा सुरू आहे, हसत खेळत विनोदी कथा लेखन स्पर्धा. आता शक्यतो विनोदी लेखन करणं कोणी हातात घेत नाही, कारण तो तसा बघितलं तर अवघड प्रकार आहे. पण तुम्ही नक्की या प्रकारच्या लेखनाला ट्राय देऊ शकता. या कथेचे नियम अगदी सोपे आहेत. या कथेसाठी गोल्डन बॅच असायला नाही पाहिजे. इतर नियम तुम्ही प्रतिलिपीमध्ये बघू शकता. त्यांच्याकडे गोल्डन बॅच नाहीये. ते लेखक या स्पर्धेमध्ये भाग घेऊन छोटीशी कथा मालिका ट्राय करू शकतात आणि जेव्हा तुम्हाला गोल्डन बॅच मिळेल, तेव्हा अर्थात तुम्ही सुपरलेखक 3 मध्ये सुद्धा तुमची नवीन कथा मालिका सुरू करू शकता. तो जर तुम्हाला आत्ता जे काही आपण डिस्कस केलं त्याच्याबद्दल काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही इथे मेल आयडी मी दाखवला आहे marathi@pratilipi.com वर तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकता. जेणेकरून तुमचं जे काही कन्फ्युजन आहे किंवा तुम्हाला आमची मदत पाहिजे असेल, तर तीही आम्ही तुम्हाला नक्की करू. सो तुम्हाला काही प्रश्न आत्ता असतील तर तुम्ही विचारू शकता. अश्विनी, माझा आवाज येतोय का तुम्हाला? Yes, yes.
तुम्ही काही क्वेश्चन प्रायोरिटाइज केलेले आहेत का? But I guess for now मी रिप्लाय केलेत ऑलरेडी. ओके, ओके. ठीक आहे. मी जेवढी जास्त तुम्हाला कथा मालिकेविषयी माहिती देता येईल तेवढी माहिती दिली आहे. तरी तुमचं एक लेखक म्हणून काही कन्फ्युजन होत असेल, कारण एका दिवसासाठी ही माहिती खूप जास्त आहे याची आम्हाला सुद्धा कल्पना आहे. तर प्रतिलिपी मराठी ऑफिशियल म्हणून आपलं हँडल आहे प्रतिलिपीवरती. ॲपमध्ये जर तुम्ही प्रतिलिपीची प्रोफाईल सर्च करा. तुम्हाला त्या प्रोफाईलवरती कथा मालिका कशी लिहायची याच्याबद्दलची एक डिटेल कथा मालिका तुम्हाला दिसेल. ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्याच्यात सुद्धा खूप सारे मुद्दे जे आता आपण डिस्कस केलेत ते मुद्दे आम्ही लिहिलेले आहेत. ती वाचून तुम्ही तुमची नवीन कथा मालिका सुरू करू शकता. सो बेसिकली हे आहे की तुम्ही नवीन कथा मालिका ट्राय करताय तर नक्की ते सुपरलेखक 3 मध्ये लिहा. कारण तुम्ही कुठली आता कथा मालिका लिहिणार आहात ती नक्कीच चांगली असेल अशी आम्हाला आशा आहे. सो नक्की तुम्ही कथा मालिका ट्राय करा. मी 1-2 प्रश्न लेखकांचे घेण्याचा प्रयत्न करेल. अश्विनी, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली आहेत का? ऑलमोस्ट. फक्त मला एक गोष्ट सांगायची होती. बऱ्याच जणांना इथे प्रश्न आहे की सर्टिफिकेट्स त्यांना जे आपल्याकडून जाणार होते ते अजून मिळाले नसतील. जे गोल्डन बॅच सर्टिफिकेट्स आहेत किंवा ज्यांचे फॉलोअर्स 10,000 प्लस आहेत त्यांना पण एक बॅच जाणार असतं. सो आम्ही बेसिकली थोडा वेळ लावतोय त्यावर, थोडं स्पेशल बनवतोय सर्व ऑथर्ससाठी. त्यामुळे थोडा अजून वेळ लागेल, बट लवकरच हे डिस्पॅच होईल आणि तुम्हाला मेसेजेस पण येतील तुमच्या फोनमध्ये. वी आर व्हेरी व्हेरी सॉरी की एवढा वेळ लागतोय, बट डेफिनेटली ते तुमच्यासाठी खूप वर्थ इट बनवायचं आहे आम्हाला. सो दॅट्स वाय थोडं जास्त वेळ लागत आहे. सो फक्त एवढंच की सहकार्य म्हणजे करावे आमच्यासोबत. अँड या दॅट्स इट फ्रॉम माय साईड. सर्टिफिकेट्स लवकरच पोहोचतील म्हणजे तुमच्या ॲड्रेसवर, त्याची काळजी करू नका. थँक्यू. धन्यवाद अश्विनी. बऱ्याचशा लेखकांनी त्या सर्टिफिकेटबद्दल प्रश्न विचारला होता. थँक यू फॉर क्लॅरिफिकेशन. इथे स्पर्धेबद्दल काही लेखकांच्या म्हणजे समस्या आहेत, काही शंका आहेत. तर बेसिकली मी हेच सांगेल की तुम्ही एक कॉमन शंका आहे सगळ्या लेखकांमध्ये की श्रेणी कुठली कुठली द्यायची. तुम्ही जर स्पर्धेसाठी कथा मालिका लिहित असाल तर सगळ्यात अगोदर त्या स्पर्धेची श्रेणी द्या. इतर 2 श्रेणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार देता येतील. दुसरी गोष्ट की श्रेणीमध्ये सतत तुम्ही बदल करू नका. शक्यतो तुमची स्पर्धेची जी श्रेणी आहे ती तुम्ही ठेवली आहे की नाही याच्यावरती जास्त फोकस करा. इतर श्रेणी तुम्ही स्पर्धा संपल्यानंतरही तुमच्या कथा मालिकेला देऊ शकता. द्यायची असतील तर इतर श्रेणी देऊ शकता. पण तुम्ही स्पर्धेची श्रेणी दिली आहे की नाही हे कटाक्षाने तुम्ही बघावं आणि त्या श्रेणीवरती तुम्ही फोकस करा. ठीक आहे. नक्कीच तुम्ही देऊ शकता इतर टॅग्स, त्याला आपण श्रेणी म्हणतो, ते तुम्ही नक्की देऊ शकता. पण स्पर्धेची श्रेणी देणं खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत स्पर्धेची श्रेणी देत नाही तोपर्यंत ती कथा मालिका परीक्षकांपर्यंत पोहोचत नाही. सो स्पर्धेची श्रेणी खूप महत्त्वाची आहे. ती श्रेणी द्या आणि तुम्ही इतर ज्या कुठल्या श्रेणी देताल त्या तुम्ही एकदाच द्या. सतत तुम्ही श्रेणींमध्ये चेंज करू नका. अजून एक मला महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की जेव्हा तुम्ही सुपरलेखक 3 साठी कथा मालिका लिहाल तर सुपरलेखक 3 ऑलरेडी सुरू झालेली आहे 1 जून पासून. जर तुमच्याकडे गोल्डन बॅच नसेल तर तुम्ही गोल्डन बॅच मिळवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 200 अन्वयी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या 30 दिवसामध्ये किमान 5 साहित्य, मग कथा, कविता, लघुकथा कुठले किंवा कथा मालिकेचे 5 भाग असं तुम्ही 5 साहित्य प्रकाशित करा. तुम्हाला गोल्डन बॅच मिळून जाईल. मग जेव्हा तुम्ही स्टार लेखक सॉरी सुपर लेखक अवॉर्डमध्ये भाग घ्याल तेव्हा तुमची कथा अशा प्रकारे संपवा की 31 ऑगस्टच्या अगोदर तुमच्या कथा मालिकेचे सर्व भाग फ्री झालेले असले पाहिजे. म्हणजे कारण ही कथा तुम्ही सबस्क्रिप्शनमध्ये लिहिणार आहात तर शेवटी शेवटचे जे 2-3 दिवस असतात कथा मालिकेचे स्पर्धेचे, तेव्हा बरेचसे लेखक आम्हाला क्वेरी पाठवतात की कथा मालिकेचे आम्ही भाग, आमचे 4-5 भाग राहिलेत, आता ते लॉक असतील, मग आम्ही स्टेटस समाप्त कसा करू? आणि मग त्यांना ते भाग नाईलाजाने फ्री करायला लागतात. सो 31 ऑगस्टच्या अगोदर तुमचे भाग फ्री होतील या दृष्टीने तुम्ही तुमची कथा मालिका प्रकाशित करा. कारण जेव्हा स्पर्धेचा कालावधी संपतो तेव्हा तुमची कथा मालिका समाप्त असणे, त्याचं स्टेटस समाप्त केलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आणि तरच ती कथा मालिका परीक्षक कन्सिडर करतात.
त्यामुळे सर्व भाग फ्री होतील या दृष्टीनेच तुमची कथा मालिका तुम्ही प्रकाशित करा. एवढंच मला सांगायचं होतं. ठीक आहे. अश्विनी, तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का? नाही, नाही. माझ्याकडून ठीक आहे. मग या ठिकाणी आता जे आपण डिस्कस करणार होतो, की मोठी कथा मालिका किंवा दीर्घ कथा कशी लिहायची याबद्दलचं जवळ-जवळ सर्व डिस्कशन आपण केलेलं आहे. याच्यात तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही आम्हाला मेल करा. आम्ही मेलवर नक्की तुम्हाला उत्तर देऊ. अ, दुसरी गोष्ट आहे, की सुपरलेखक 3 मध्ये तुम्ही तुमची कथा मालिका लिहिण्याचा ट्राय करा, जेणेकरून अ, तुम्ही चांगली कथा तर लिहालच, शिवाय तुम्हाला त्या कथेबद्दल बक्षीस मिळण्याचीही शक्यता वाढेल. जेणेकरून तुमच्या प्रोफाईलवरती अजून जास्त वाचक येतील आणि तुम्हाला अजून जास्त अनुयायी सुद्धा मिळतील. आणि रेग्युलरली तुम्ही तुमच्या कथा मालिकेचे भाग प्रकाशित करा. जेणेकरून तुम्हाला जेवढं तुम्ही नियमितपणा दाखवाल तुमच्या लिखाणात, तेवढंच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. तुम्हाला जास्त उत्पन्न मिळतं, वाचक मिळतात, अनुयायी मिळतात. सो कथा मालिका लिहायचा ट्राय करा आणि रेग्युलरली लिहा, एवढंच मी शेवटी सांगेल. आणि कशी लिहायची, काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या ऑफिशियल हँडलला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. सो सर्व आलेल्या लेखकांचे मी धन्यवाद मानेन. तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ दिला आजच्या सेमिनारसाठी. सो खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपण फ्युचरमध्ये काही सेमिनार घेणार असाल तर नक्की सेमिनारला हजेरी लावा, कारण आम्ही खूप महत्त्वाची माहिती सेमिनारमध्ये सांगत असतो. सो पुन्हा एकदा धन्यवाद. आता मी सेमिनार एंड करते आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला प्लीज मेल करा. आम्ही मेलवरती नक्की तुम्हाला उत्तर देऊ. धन्यवाद.